लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। ग्राहक पंचायत महाराष्ट्र धुळे जिल्हा उपाध्यक्षपदी जगदीश बोरसे, जिल्हा संघटकपदी प्राध्यापक चंद्रकांत डागा यांची पुनर्निवड। ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या धुळे जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट जे.टी. देसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऑनलाईन बैठकीत जिल्हा कार्यकारिणीतील नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या। या बैठकीत जगदीश बोरसे यांची धुळे जिल्हा उपाध्यक्षपदी, प्राध्यापक चंद्रकांत डागा यांची जिल्हा संघटकपदी पुनर्निवड, तर भास्कर पाटील यांची धुळे तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। येत्या 8 आणि 9 ऑगस्ट रोजी पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ इथं होणाऱ्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती। बैठकीचे प्रास्ताविक प्राध्यापक चंद्रकांत डागा यांनी केले। जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर एन.के. वाणी यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर जगदीश बोरसे यांची नियुक्ती करण्यात आली। तसेच राज्य कार्यकारिणीवर निमंत्रित सदस्य असलेल्या प्राध्यापक चंद्रकांत डागा यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्याकडे जिल्हा संघटक पदाची जबाबदारी कायम ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला। डॉक्टर वाणी हे जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत राहणार आहे। बैठकीत ॲडव्होकेट जे.टी. देसले यांनी नाशिक विभागातून जगदीश बोरसे यांचा उत्कृष्ट साधक म्हणून प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली। तसेच उत्कृष्ट श्रमिक पुरस्कारासाठी नाव सुचवणे, प्रत्येक तालुक्यात सभासद नोंदणी वाढवणे आणि राज्य अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहनही त्यांनी केले। यावेळी राजेंद्र भंडारी, प्राचार्य बी.एम. भामरे, गजेंद्र पाटील, ॲडव्होकेट चंद्रकांत येशीराव, राकेश मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। सूत्रसंचालन जिल्हा सहसंघटक पी.झेड. कुवर यांनी केले, तर आभार प्रदर्शन जिल्हा सचिव एस.एम. पाटील यांनी मानले। राज्य अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या नियुक्त्यांमुळे ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील संघटनात्मक कामाला अधिक बळ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे। मुख्य संपादक भूषण पवार, लोकवृत्त मराठी न्यूज, शिंदखेडा। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।